नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर आता एक खास माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. तर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा. तर त्याबद्दल त्यांनी जे भाषण केलं, त्यांनी जे मत व्यक्त केलं त्यांचं स्पष्ट, ते लाडक्या बहिणींना केलं आहे. तर लाडक्या बहिणींचा सख्ख्या लाडका भाऊ जो आहे त्यांची ओळख म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी भाषण केलं आहे. तर ते काय आहे आपण जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काळजीवाहू असा उल्लेख का केला आहे, कारण त्यांनी राजीनामा दिला आहे. पण पुढचे मुख्यमंत्री ठरवायच्या आत, म्हणजे देशात कोण चालवणार तोपर्यंत त्या कालावधीमध्ये हे एकनाथ शिंदे हेच आपले काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे भाजपाचे श्रेष्ठी पंतप्रधान मोदीजी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्या भाषणामध्ये. तर एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी उल्लेख केला आहे, ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलही त्यांनी स्पष्ट वक्तव्य झाले आहेत. तर त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले आहेत, ज्यांनी विजय मिळवून दिला. आणि खास तर त्यांनी लाडक्या बहिणींचेही आभार मानले आहेत त्याच्यामध्ये, की लाडक्या बहिणींमुळे हा भाऊ आज विजयी ठरला आहे. त्यामुळे त्यांनी खास त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला आहे आणि त्यांनी आभार व्यक्त केले आहेत सगळ्या लोकांचे. तर त्याच्यानंतर त्यांनी काय बोलले, की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेले आहे. म्हणजे काय, तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन गेलो, तर आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो आणि आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत, असं आम्हाला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. म्हणजे तर यांनी काय म्हटलं, की एकनाथ शिंदे असं काय म्हटलं, की मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले आणि आपले आनंद दिघे साहेब यांचेही त्यांनी विचार विनिमय पुढे घेतला आहे आणि ते सामान्य जनतेसमोर तसेच जसे आहे तसे गेले आहेत. तर असं पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असं त्यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं, त्यांना आश्वासन दिलं होतं. तर आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं, मी त्या प्रत्येक दिवसाचा क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला आहे, असं त्यांचं मत आहे. तर मी मोदी आणि अमित शहा यांचे पण आभार मानतो, कारण त्यांच्या पाठबळ लाभलं. या सगळ्या 2.5 वर्षाच्या काळात प्रगतीचा वेग वाढला, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि ते नंतर असंही म्हटलं आहे, की मी 2.5 वर्षाच्या माझ्या कालावधीत समाधानी आहे. तर आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले, ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्ड ब्रेक आहेत, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट त्यांचं मत व्यक्त केलं आहे. म्हणजे एकूणच त्यांनी सर्व लोकांचे आभार मानले आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी जे केलं त्याचा देशाला फायदा झाला आहे असं त्यांना वाटलं आहे. त्यांनी जे निर्णय घेतले ते सगळे लाभदायक ठरले आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे. तर त्यांनी काय म्हटले आहेत पुढे पाहूयात आपण. तर त्यांनी जे निर्णय घेतले ते रेकॉर्ड ब्रेक होते असं इथे म्हटले आहेत. तर पत्रकार असोत, शेतकरी असो किंवा लाडक्या बहिणी असोत, सगळ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. तर त्यांच्या काळात 124 सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत. या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं, की त्यांनी जसे की पत्रकारांना पण त्यांनी फायदा केला. शेतकरी म्हणजे जसं की योजना काढल्या, शेतकऱ्यांसाठीही भरपूर त्यांनी योजना केल्या, शेतकऱ्यांनाही खूप आर्थिक मदत दिली आहे त्यांनी. तर अशी किसान योजना वगैरे जे आहे ते त्यांनीच उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्याने शेतकऱ्यांना, गरीब लोकांना, गरजू लोकांना खूप फायदा झाला आहे. आणि मेन तर लाडक्या बहिणींना पण त्यांनी आर्थिक मदत दिली आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना खूप फायदा झाला आहे. तर असे सगळ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि राज्याच्या प्रगतीचा जो वेग आहे तोही वाढला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. तर त्यांनी हे जे सगळं केलं ते का केलं, तर त्यांचं असं त्याच्यावर स्पष्ट मत होतं, की हे मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलेलं नाही, तर हे त्यांनी राज्याच्या भल्यासाठी आणि आपले राज्य आणखी प्रगती करावं यासाठी केलं आहे असं त्यांचं मत आहे. तर मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलंही मोजमाप व्हावं म्हणून मी काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर सरकार म्हणून काय देऊ शकतो हे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असं इथे म्हटलं आहे. तर केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. 2 ते 2.5 वर्षात लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आहे. तर त्यामुळे एवढंच सांगेन, की कुठं घोडं अडलं आहे हे मी मनमोकळेपणाने सांगतो आहे. मी काहीही ताणून धरलेलं नाही. तर मी मोदींना फोन करून सांगितले, की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो, तसा आम्हालाही तो अंतिम आहे, असं एकनाथ शिंदे यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. म्हणजे त्यांनी मोदीजींवर सगळं सोडलेलं आहे, की तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याच्यावर काही हे करणार नाहीत, त्याच्यावर आरोप करणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर
आता त्यांनी भाष्य केलं लाडक्या बहिणींविषयी. तर लाडक्या बहिणींना ते काय म्हणाले, तर लाडक्या बहिणींचा जो लाडका भाऊ ही ओळख आहे ती त्यांना खूप महत्त्वाची आहे आणि ही कुठल्याही पदापेक्षा मोठी नाही असं शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. तर आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केलं, जे निर्णय घेतले त्यामुळे झाला आहे. तर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. तर लाडक्या बहिणींना सावत्र भाऊ कोण ते ओळखलं, मी समाधानी आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी नाही, कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे असं त्यांचं मत आहे. तर मी नाराज वगैरे मुळीच नाही, रडणारे नाही तर लढणारे आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. लढून काम करणारे लोक आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हणजे एकूणच एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की मी आत्तापर्यंत जी योजना पण काढली किंवा जे काही केलं ते सगळं महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं. त्याच्यामध्ये कोणताही त्यांचा स्वतःचा फायदा नव्हता. ते घरी बसले नाहीत आणि त्यांचं असंही आहे की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत ते जनतेसाठी काही ना काही करणार आहेत, जनतेला पुढे नेहमीच राहणार आहेत आणि प्रगतीच्या मार्गावर आपला देश जाणार आहे असं त्यांचं मत आहे स्पष्ट. आणि त्यांनी लाडक्या बहिणींसाठी त्यांची ओळख जी ठरली आहे की महिलांसाठी की लाडका भाऊ ही ओळख जी आहे, त्यांनी जे लाडक्या बहिणीचे नियम काढले, 1500 रुपये प्रति महिना महिलांना चालू केला. आता त्याचे 2100 रुपये करण्याचाही त्यांचाच निर्णय होता. हा अतिशय योग्य निर्णय त्यांनी घेतला आणि लाडक्या बहिणींना एकदम आनंद मिळवून दिला. त्याच्यामुळे त्यांच्यावर मतांचा जो वर्षाव झाला आणि महायुती सरकार जे आलं आहे त्याच्यामुळे ते खूप आनंदी आहेत आणि ते धन्य आहेत त्याच्यामुळे. तर असं त्यांचं म्हणणं होतं की जे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख त्यांच्या कुठल्याही पटापेक्षा मोठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशी माहिती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ते पुढं काही करणार आहेत, योजना काढणारच आहेत आणखी, आणि लाडक्या बहिणींना त्या योजनांचा लाभ घेता आला पाहिजे असं त्यांचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. तर अशी ही आज माहिती होती, आजची अपडेट होती. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट आलेल्या तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच माहिती पोहोचत राहील. धन्यवाद.